जाणून घ्यायच्या आहेत. पण त्याआधी तुम्ही जर आतापर्यंत आपलं मिराज व्हॉइस हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल आणि तुम्हाला अशा छान छान मालिकांचे अपडेट जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, तर तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करा. प्रेक्षकांना खूप सुंदर असा एपिसोड इथे झालेला आहे आणि तो म्हणजेच की इथे आता जी काही काश्मीरची ट्रिप असते प्रपोज करण्याची आणि इथे जो काही एज आहे, एजने मात्र खूप छान पद्धतीने लीलाची इच्छा पूर्ण केलेली असते. तिला खूप फिल्मी स्टाईलने, हटके पद्धतीने, त्याचबरोबर अगदीच गुडघ्यावर बसून वगैरे त्यानं तिला प्रपोज केलेलं असतं आणि त्यामुळे आपली लीला खूप जास्त खुश झालेली असते. तिच्या पण जे काही आनंदाचं कारण आहे ते सुद्धा खूप छान असं असतं आणि त्यामुळे आता ती एवढी खुश झालेली असते. आता ती खुश तर झालेलीच असते प्रेक्षकांनो, पण आता इथे जो काही एज आहे तो एज मात्र एवढ्याच आणि ह्याच गोष्टीवरती इथे थांबत नाही. तो पुढे सुद्धा जाऊन बऱ्याच काही गोष्टी अशा करत असतो आणि ते म्हणजेच की आता त्यानं खूप सुंदर अशी रूम डेकोरेट केलेली असते. त्याचबरोबर लीलासाठी सुरुवातीला तर त्याने प्रपोज करण्यासाठी सुंदर अशी रेड कलरची साडी तिला दिलेली असते गिफ्ट म्हणून आणि त्यानंतर त्याला पुन्हा एकदा नव्याने तिच्यासोबत लग्न करायचं असतं, सप्तपदी घ्यायची असते, 7 वचने द्यायची असतात, मंगळसूत्र घालायचं असतं. ह्या सर्व गोष्टींची अरेंजमेंट इथे त्याने केअर करून ठेवलेली असते आणि जेव्हा तिला ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी एक साडी त्यानं गिफ्ट म्हणून दिलेली असते. लीला ती साडी पाहते. ती साडी पाहिल्याच्या नंतर तिला असं वाटतं, अरे वा, एज हे सर्व काय आहे. तेव्हा एज तिला बोलत असतो, सरप्राईजेस फक्त तुलाच देता येतात का, किंवा तूच फक्त स्वप्न बघू शकतेस का, असं इथे एज बोलतो. आणि एजने ह्या सर्व गोष्टी बोलल्याच्या नंतर मात्र लीला खूप छान अशी तयार होते आणि तयार झाल्याच्या नंतर आता एज तिचं भरभरून कौतुक करत असतो. स्वतःच्या हाताने तिचे केस बांधून देतो, त्याचबरोबर तिच्या हातात बांगड्या घालतो, गळ्यामध्ये काही छानसे दागिने घालतो, त्याचबरोबर अंबाडा बांधतो, गजरा सुद्धा माळून देत असतो. आणि तेव्हा लीला मात्र खूप खुश झालेली असते. त्याचबरोबर तिला आज असं वाटत असतं, म्हणजे जेव्हापासून त्या दोघांचं लग्न झालेलं असतं, लग्न झाल्याच्या नंतर दोघं अजिबातच एकमेकांच्या विरुद्ध दिशेचे दोघं होते किंवा एकमेकांना अजिबातच मॅच नव्हते आणि एकमेकांना मॅच नसल्या कारणाने बऱ्याच काही अशा गोष्टी इथे झालेल्या असतात त्यांच्या आयुष्यामध्ये. ते दोघं एकमेकांना कसलंच काहीच गोष्टी सांगत नव्हते किंवा कसल्याच गोष्टीला ते एकमेकांशी अनुरूप नव्हते. ह्या सर्व इथे गोष्टी होत असताना आता या पद्धतीने जो एज आहे, एज इथे लीलासाठी बदललेला आहे, त्यामुळे तिला खूप जास्त आनंद होत असतो. त्याचबरोबर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही आपली रेवा आहे, रेवा मात्र इथे आता खूप जास्त शॉक असते, कारण दुर्गा तिच्यासोबत एवढ्या सर्व गोष्टी व्यवस्थित वागण्याचं काम करत असते आणि व्यवस्थित वागण्याचं काम केल्याच्या नंतर तिला खरं तर आनंदसुद्धा होत असतो. खरं तर रेवाला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या इथे लीलाला सांगायच्या असतात, पण लीलाला आत्ता तरी तिला त्या गोष्टी इथे सांगता येत नाहीत. आत्ता तरी तिला त्या गोष्टी न सांगता आल्यामुळे आता जी काही रेवा आहे ती एका गोष्टीचा इथे विचार करत असते की हे सर्व कशा पद्धतीने सुरू आहे. म्हणजेच काही जरी झालं तरी सुद्धा ज्या काही दुर्गाई आहेत त्या खरंच बदललेल्या असतील का, बदलल्या असतील तर चांगलीच गोष्ट. एवढे दिवस झाले आम्ही आमच्या लग्नाला परवानगी द्या वगैरे ह्या सर्व गोष्टी इथे आम्ही त्यांना सांगत होतो, बोलत होतो, पण त्यांनी आत्तापर्यंत कसलाच होकार दिला नव्हता आणि कुठलाच आणि कसलाच होकार न दिल्या कारणाने आता हे सर्व काही इथे होत आहे. आता मात्र इथे प्रेक्षकांनो जी काही आपली कालिंदी आहे ती इथे आलेली असते आणि ती इथे आल्याच्या नंतर जी काही दुर्गा आहे, दुर्गाला ती एक गोष्ट इथे बोलत असते किंवा दाखवत असते की काही जरी झालं तरी सुद्धा आता जी काही रेवा आहे, रेवाला मला इथे माहेरी घेऊन जायचं आहे 2 दिवसासाठी. तेव्हा आता इथे दुर्गा कसलेच आडेवेडे घेत नाही आणि कसलेच आडेवेडे न घेतल्याने इथे ती त्या गोष्टीचा इथे विचार करत असते. ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे, माझी कुठल्याच गोष्टीला ना नाही आहे, तुम्ही बिनधास्त पद्धतीने तिला तुम्ही 2 दिवसासाठी काही 4 दिवसासाठी सुद्धा माहेरी घेऊन जाऊ शकता आणि ह्या सर्व गोष्टी आता मी इथे बंद केलेल्या आहेत किंवा तुमच्या सर्वांच्या आनंदामध्ये मी इथे आनंद मानत आहे, असं इथे ती बोलते. आणि तेव्हा अर्जुन असं खरं तर शॉक बसलेला असतो आणि तेव्हा आता इथे जी काही सरस्वती आहे ती बोलत असते दुर्गाताईला आज काही झालेलं आहे का, त्या एवढ्या का वागलेल्या आहे, जत्रेत वगैरे गेल्या होत्या का आणि असं का करतायत त्या, ह्या सर्व गोष्टी इथे ते बोलत असतात. आणि ह्या सर्व गोष्टी इथे त्यांनी बोलल्याच्या नंतर काही जरी झालं तरी सुद्धा
आता आपण इथे प्रेक्षकांनो हे सर्व काही असं पाहत आहोत. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जी काही लीला आहे ती खूप सुंदर अशी तयार झालेली असते आणि तेव्हा त्याच खोलीमध्ये ना होम असतो, ना ब्राह्मण असतो, ना काही. पण काही जरी नसलं तरी एकमेकांना वचन देणं, एकमेकांसोबत एकनिष्ठ राहणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. म्हणून जो एज आहे तो एज इथे लीलाचा हातामध्ये धरतो आणि तो तिच्यासोबत 7 फेरे घेत असतो. 7 फेऱ्याबरोबर प्रत्येक फेऱ्याबरोबर प्रत्येक एक नवीन वचन देत असतो आणि एक वचन प्रत्येक फेऱ्याबरोबर दिल्याच्यानंतर आता लीलासुद्धा त्याला त्या वचनाबरोबरच एकनिष्ठ राहत प्रत्येक वचन ती त्याला नव्याने देत असते आणि एकमेकांना वचन दिल्याच्यानंतर आता इथे दोघेसुद्धा खूप जास्त खुश असतात, खूप जास्त आनंदी असतात. 7 वचनं एकमेकांना दिल्याच्यानंतर इथे जो काही एज आहे, एज आता इथे एक गोष्ट बोलत असतो ते म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा मी तुझी साथ कधीच सोडणार नाही. आत्तापर्यंत ज्या मी चुका केलेल्या आहेत त्या इथे भरून काढण्याचं काम मी नक्कीच करेल असं इथे तो बोलत असतो. आणि तेव्हा लीलासुद्धा बोलत असते की मी सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला कधीच तुमची साथ सोडणार नाही. आणि त्यानंतर जो काही एज आहे, एज मंगळसूत्रसुद्धा त्याने आणलेलं असतं आणि मंगळसूत्र आणल्याच्यानंतर तो लीलाच्या गळ्यामध्ये ते मंगळसूत्र घालतो. आता मंगळसूत्र घातल्याच्यानंतर मात्र लीलाच्या डोळ्यातून अश्रू जे आहेत ते इथे ओघळत असतात आणि तिला खूप आनंद होत असतो. तेवढंच तिला ते आनंद अश्रूच असतात, पण आज ती खूप जास्त भावनिक झालेली असते. आणि तेव्हा एज म्हणत असतो की नाही, आत्तापर्यंत ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी सोडून द्यायच्या आहेत आणि आता नव्याने आयुष्य आपण जगणार आहोत. नव्याने आयुष्याची इथे गोडी, नव्याने आयुष्याची इथे आपण सुरुवात करणार आहोत असं इथे तो बोलतो. आणि तेव्हा लीलासुद्धा त्याला साथ देते आणि खूप दोघंसुद्धा एकत्र खूप जास्त खुशसुद्धा असतात. तर आता प्रेक्षकांनो इकडे मात्र दुसऱ्या बाजूला जो काही आपला हा आहे ईश्वर आहे, ईश्वरचा जो काही माणूस त्याने इथे पाठवलेला असतो त्या माणसाच्या हाती तर आत्तापर्यंत काही आलेलं नसतं, पण कशा पद्धतीने त्याचा प्लॅन असतो हे तर आणखी काही त्यांनी ईश्वरला किंवा कोणाला सांगितलेलं नसतं. कारण आता इथे आणि त्याचबरोबर ह्या सर्व गोष्टी इथे सांगितल्याच्या नंतर काही जरी झालं तरी सुद्धा आता आपण ह्या पद्धतीने करत आहोत किंवा ह्या सर्व गोष्टी अशा पद्धतीने करत आहोत हे जास्त त्यांच्यासाठी महत्त्वाचं असतं. आणि त्याचबरोबर आता इथे जो काही आपला हा आहे ईश्वर आहे, ईश्वर एकाच गोष्टीचा इथे विचार करत असतो आणि त्याचबरोबर इथे आता ह्या सर्व काही गोष्टींचा इथे त्यानं विचार केल्याच्या नंतर मात्र प्रेक्षकांनो जी काही आपली इथे आता जी काही आपली आता इथे दुर्गा आहे, दुर्गा मात्र ही खेळ तर ती खेळून झालेलीच असते. आणि ही खेळ खेळून झाल्याच्यानंतर आता सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की काही जरी झालं तरी सुद्धा इथे जी काही लीला आहे, लीलाची जी बहीण आहे तिचं आपण आयुष्य उद्ध्वस्त करायचं म्हणजेच की रेवतीचं. आणि त्याचबरोबर लीलाला सुद्धा चांगला बऱ्यापैकी धडा शिकवायचा, असं गोड बोलूनच काट्यानं काटा काढायचा असं इथे ती बोलत असते. तर आता प्रेक्षकांनो इथे आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग खूप सुंदर असा होणार आहे, कारण आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की जी काही यांची आता ही काश्मीर ट्रिप आहे ती आता इथे संपत आलेली असते. आणि ही काश्मीर ट्रिप आता संपल्याच्या नंतर कशा पद्धतीने ते दोघे सुद्धा घरी जातात आणि त्याचबरोबर घरी गेल्याच्यानंतर जी काही लीला आहे ती कशा पद्धतीने ही सर्व काही एन्जॉय करते हे सुद्धा पाहणं तेवढंच जास्त इंटरेस्टिंग आणि गरजेचं असतं. कारण प्रेक्षकांनो आता इथे जी काही लीला आहे, लीला मात्र एका गोष्टीचा इथे विचार करत असते. आता काही जरी झालं तरी सुद्धा इथे जो काही एज आहे, एज ह्या सर्व गोष्टी इथे पाहत असतो. आणि पाहिल्याच्या नंतर मात्र आता ईश्वर आणखी काश्मीरमध्ये असतानाच लीलाच्या विरोधात काही करतो का किंवा कशा काही गोष्टी होतात का हे सुद्धा पाहणं तेवढंच जास्त रंजक असतं. तर प्रेक्षकांनो अशा छान छान आणि सोबतच डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यू जर जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील, ऐकायचे असतील तर तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करून पाहत राहा नवरी मिळे हिटलरला ह्या मालिकेचे असे छान छान भाग. तर प्रेक्षकांनो भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.